बातमी नाशिकमधून आहे। नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये भाजप आमदार चांगलेच आक्रमक झालेत। नाशिक शहरातील खड्ड्यांसंदर्भात भाजप आमदार आक्रमक झाल्याचे बघायला मिळतात। भाजपच्या तिन्ही आमदारांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी देखील करण्यात आली आहे। शहरातील खड्डे बुजवल्याचा महापालिका खोटा दावा करत असल्याचा भाजप आमदारांचा आरोप आहे। आपण ही दृश्य बघत आहोत। महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये हे सगळे आमदार चांगलेच आक्रमक झालेले आहेत। भाजपच्या तिन्ही आमदारांकडून पालिकेच्या दाव्यासंदर्भात आता आरोप केले जात आहेत। मला एक सर्वांनी सांगितलं तुम्ही असं की मॅडम एमएनजीएलचा काय आज परत ती युटिलिटी बाबत परत कारण की आम्ही आता पण त्यांना काय प्रदान केली होती, जिथे आम्ही सिंगलची रोड करतोय तिथे त्यांनी जर टाकायचे असेल तर आताच टाकावे, नंतर 12 वर्ष त्याला कुठे काय मी बोलले तर मग ते सांगितलं मग त्या मीटिंगला त्यांनी त्यांना बोलवलं। तर तो पण एक विषय की आता जे नवीन रोड करतोय ते पुढचे 12 वर्ष आपण काही त्याचा हात नाही लावणार, मग त्यांनी जे काही करायचे आताच करावं त्यासाठी पण असं त्याच्यासाठी आमची जीआयएस प्लॅनिंग झाली आहे। हा एक विषय। नंतर जे आहे आता अमृतमध्ये जे काय असते मॅडम ते टेक्निकल सेंटर आम्हाला एमजीबी आम्ही जर कॉन्क्रीट किंवा असफॉल्ट टाकला तर त्याचा कॉम्पोनंट एवढा होऊन जाते की ते टेक्निकल सँक्शन। विकास खात्यातून सर्व नगरपालिकांना गार्डनसाठी 1 कोटी दिलेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। गोंदियामध्ये ते 1 कोटी आलेत का की गायब झाले असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। 1 कोटी गायब झाले असतील तर ते कुणी गायब केले ते बघावं लागेल असंही शिंदेंनी म्हटलंय। नगर विकास खात्याकडून एकनाथ शिंदेने सगळ्या नगरपालिकांना गार्डनसाठी 1-1 करोड रुपये दिलेत। 1-1 करोड रुपये दिलेत। वो आ गया इधर अभी आया क्या गायब कर दिया? आया नहीं। अरे मैं देता है उसका इस्तेमाल होना चाहिए। इधर मैंने इतना निधि दिया है, वो गायब करने वाले कौन है उनको ढूंढना पड़ेगा। माडाचे घर झोपडपट्टी आहे का इकडं? झोपडपट्टी आहे ती नियमित करू, माडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास करू, त्यांना हक्काची घरं देऊ आपण। कारण नगर विकास खात्यातून सर्व नगरपालिकांना गार्डनसाठी 1 कोटी दिलेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। गोंदियामध्ये ते 1 कोटी आलेत का की गायब झाले असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला। 1 कोटी गायब झाले असतील तर ते कुणी गायब केले ते बघावं लागेल असंही शिंदेंनी म्हटलंय। नगर विकास खात्याकडून एकनाथ शिंदेने सगळ्या नगरपालिकांना गार्डनसाठी 1-1 करोड रुपये दिलेत। 1-1 करोड रुपये दिलेत। वो आ गया इधर अभी आया क्या गायब कर दिया? आया नहीं। अरे मैं देता है उसका इस्तेमाल होना चाहिए। इधर मैंने इतना निधि दिया है, वो गायब करने वाले कौन है उनको ढूंढना पड़ेगा। माडाचे घर झोपडपट्टी आहे का इकडं? झोपडपट्टी आहे ती नियमित करू, माडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास करू, त्यांना हक्काची घरं देऊ आपण। कारण नगर विकास मंत्री पण मी आहे, गृहनिर्माण मंत्री पण मी आहे।